ऋषिराज सावंत अचानक बेपत्ता का झाला? चालकाचा खुलासा, रहस्य अधिक गडद। रात्री परतला पण रहस्य कायम। बँकॉकला गेला की कुठेतरी वेगळ्या दिशेने। तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता, अपहरण की रहस्यमय प्रवास। माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत पुणे विमानतळावरून अचानक बेपत्ता झाला आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। सोमवारी दुपारीपासून त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता। फोन बंद, कुठेही पत्ता नाही। अपहरणाचा संशय गडद होत होता। कुटुंबियांसह पोलीसही सतर्क झाले। तक्रार दाखल होताच तपासाची चक्र वेगाने फिरू लागली। पण नंतर एक धक्कादायक माहिती समोर आली। ऋषिराजचे अपहरण झालेले नाही, तर तो विमानाने बाहेर गेला आहे। तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत माझ्या मुलाचे अपहरण झाले नाही असे स्पष्ट केले। पण त्यांच्या वक्तव्याने नवे प्रश्न निर्माण केले। जर त्याचे अपहरण झाले नाही तर त्याने कुटुंबियांना काहीही न सांगता विमान प्रवास का केला? तो कुठे गेला आणि त्याच्या सोबत असलेले दोन मित्र कोण होते? ऋषिराजला शेवटचे पाहिले होते त्या गाडीच्या चालकाने, ज्याने त्याला विमानतळावर सोडले। या चालकाने घाबरत सांगितले की मी त्याला विमानतळावर सोडले, पण त्याच्या सोबत दोन अनोळखी मित्र होते। ते कोण होते मला माहित नाही। हा खुलासा आणखीनच गोंधळ उडवणारा होता। हे मित्र कोण? त्याच्यासोबत ऋषिराज कुठे निघाला होता? आणि सर्वात महत्त्वाचे, त्याने स्वतःच्या गाडीऐवजी दुसऱ्याच्या गाडीतून प्रवास करण्याचा निर्णय का घेतला? प्राथमिक चौकशीत समोर आले की ऋषिराज बँकॉकला जाणाऱ्या खासगी विमानाने प्रवास करत होता। पण ते चार्टर्ड विमान होते की नियमित फ्लाइट? त्याच्या तिकिटाची बुकिंग कुणी केली? कोणत्या उद्देशाने तो बँकॉकला निघाला होता? या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती। रात्री 9 वाजता अचानक ऋषिराज पुन्हा पुणे विमानतळावर दिसला। तो कुठे गेला होता? तिथे त्याने काय केले? त्याने परत यायचा निर्णय कसा घेतला? आणि सर्वात महत्त्वाचे, त्याने हे सगळे घरच्यांना का सांगितले नाही? ही संपूर्ण घटना फक्त एक कौटुंबिक गैरसमज आहे की यात आणखी काही मोठे रहस्य लपले आहे? ऋषिराज आणि त्याचे मित्र नेमके काय करत होते? पोलीस तपास सुरू आहे, पण या केसने अनेक अनुत्तरित प्रश्न मागे ठेवले आहेत। पोलीस स्टेशनला आले की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत। यांना फोन आला होता कंट्रोल कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून हे मुलगाला घेऊन गेलेलं आहे। त्यानंतर जे आहे ते बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्ट वरून ते गेले होते, बरोबर आहे? तर त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते। त्याशिवाय बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही। कोणाला जर आपण इनिशियल स्टेज थांबवण्यासाठी सांगितलं, बाकी गोष्टी सांगितलं, तर FIR शिवाय कुठल्या गोष्टी हालत नाही। त्यामुळे गरजेचे होते आणि नेमके मुलगा कुठे चालला होता, काय कारणास्तव चालला होता, हे सर्व जे आहे ते आपल्याला नंतर तपासमध्ये जे आहे ते निष्पन्न। असा होतो दुसरा की मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अख्खी सिस्टम वेगळी झाली, असा एक आरोप होतो। हे आरोपचे आताच्या वेळी काही अर्थ नाही आहे, कारण आता FIR होऊन आता ज्यावेळेपर्यंत ह्या मुलांची विचारपूस होत नाही, बाकी गोष्टी होत नाही, त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही। आता चांगली गोष्टी आहे, मुले लोक सर परत आलेले आहे, त्यांच्यासोबत जे आहे ते म्हणजे सुखरूप आहे। त्यांचे घरचे लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे ते परत आलेला आहे। बाकी आता तपास FIR मध्ये फिर्यादी कोण आहे? पोलीस पूछताछ FIR मध्ये फिर्यादी कोण आहे? नंतर शेअर करू। आरोपी कोण आहे? तपासमध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते, नेमके कोणतं कारण होते, काय पैसे भरले नाही भरले, सिर्फ तपासमध्ये। आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे ते